काय त्याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय असेल? नाही, आम्ही जो प्रस्ताव मांडला होता त्याच्यामध्ये मला वाटतं काहींना मान्य झाला, काहींना नाही झाला. त्याच्यामुळे मी माघार घेतली, बागलला मी माघार घेतलेली आहे. काल आपण जिथे आपले मोहिते पाटील या ठिकाणी देखील बैठक झाल्याची माहिती मिळते. नेमकं त्या बैठकीमध्ये काय घडलं? त्या बैठकीमध्ये मला त्यांनी आग्रह केला की तुम्ही थांबा वगैरे म्हणून. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट एक हाती एक मुठी जी चांगली होती त्याला रिझल्ट चांगला मिळतो. तो अनेकाचा जर त्या ठिकाणी हस्तक्षेप झाला तर ती संस्था असेल, प्रपंच असेल, व्यापार असेल, राजकारण असेल, ती व्यवस्थित चालू शकत नाही, लोकांना न्याय देऊ शकत नाही. म्हणून ती एक हाती राहावी या दृष्टिकोनातनं मी मोहिते पाटील आणि नारायण आबाकर ते सोपवले. आता यामध्ये आमदार नारायण पाटील यांचे उमेदवार असतील, तसेच मोहिते पाटलांचे उमेदवार असतील. त्यांनी आता आपली भेट घेतलेली आहे. नेमकं त्या भेटीमध्ये काय चर्चा काय त्यांना शुभेच्छा दिल्या. चांगलं काम करा, लोकांचा विश्वास संपादन करा. लोकांच्या जो तुमच्या सगळ्या नेते मंडळीबद्दल, कारखान्याबद्दल जे त्यांच्या मनामध्ये उदासीनता आहे, अविश्वास आहे, तो दूर करण्यासाठी तुम्ही काम करावं आणि त्यांना न्याय द्यावा. तुम्ही शुभेच्छा दिला म्हणताय, परंतु जगताप गटाचं काही मतदार आहेत, मतदारांना शुभेच्छा दिल्या की अशा शुभेच्छा दिल्या? एक लक्षात घ्या, मतदार हा सुद्धा आमच्यापेक्षा हुशार आहे. मी शुभेच्छा देत असताना ह्या माझ्या वतीने किंवा मतदाराच्या वतीने नाही आहे. एखादा अतिथी ते आपल्याकडे आल्यानंतर त्याचं स्वागत करणं, आशीर्वाद देणं, शुभेच्छा देणं हे आपल्या संस्कृतीत आहे. मतदारांना जो उमेदवार, जे नेतृत्व योग्य वाटेल त्याच्याबद्दल ते निर्णय घेतील. विधानसभेला भाऊ आपण सक्रिय होता, म्हणजे आपली उघडपणे भूमिका होती. आता सुद्धा आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी, म्हणजे आता जे उमेदवार आहे निवडणुकीच्या रिंगणात, त्यासाठी सुद्धा आपण तशाच प्रमाणे सक्रिय राहणार का? आपण जर नाही, आता माघार घेतली नाही, आता पंच म्हणून काम करणार. आव्हान तसं करणार नाही, पंच म्हणून काम करणार. आणि आता पंचाची भूमिका राबू द्या, कारण मी सगळ्यापेक्षा आता तालुक्यामध्ये ज्येष्ठ आहे. तुम्ही पण एक मतदार आहात. मी मतदान हे गुप्त असतं ते तुम्ही विचारायचं नाही. मी योग्य माणसाला माझं मतदान देईन.